रवींद्र जडेजा यांच्या कुटुंबात नेमके चालले तरी काय? रिवाबाला पैसा हवाय. रवींद्रने लग्न केले नसते तरी चालले असते. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा यांच्या घरातील कलह चव्हाट्यावर आला आहे. रवींद्र जडेजाचे वडील अनिरुद्धसिंग जडेजा यांनी भारतीय क्रिकेटपटू आणि त्याची आमदार पत्नी रिवाब जडेजा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रवींद्र व रिवाबा यांच्याशी आपला कोणताच संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी दिलेल्या मुलाखतीनुसार अनिरुद्ध सिंग यांनी हे टोकाचे आरोप केले आहेत. ते म्हणाले, रवींद्र जडेजा आणि त्यांची पत्नी रिवाबा जडेजा यांच्याशी माझं काहीही नातं नाही. हे सत्य आज मी तुम्हाला सांगतोय. आम्ही त्यांना कॉल करत नाही आणि ते आम्हाला कॉल करत नाही. जडेजाच्या लग्नाच्या 2-3 महिन्यानंतरच हा वाद सुरू झाला होता. सध्याच्या घडीला मी रवींद्रच्या घरी जात नाही आणि तोही माझ्या घरी येत नाही. रिवाबाने त्याच्यावर कोणती जादू केली हे मला माहीत नाही, पण माझ्या मुलासाठी माझं काळीज तुटत आहे. त्याने लग्न केलं नसतं तर बरं झालं असतं. त्याला मी क्रिकेटपटू बनवायलाच नाही पाहिजे होतं. किमान असा दिवस तरी पाहायला मिळाला नसता. तिला फक्त पैसा हवा आहे असेही ते म्हणाले. रवींद्रची आई लता यांचा 2005 सालीच अपघातात मृत्यू झाला आहे. या वडिलाच्या प्रश्नाला उत्तर देत जडेजाने एक ट्विट केले आहे. जडेजा म्हणाला की हल्लीच एका वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या सर्व गोष्टी अर्थहीन आणि असत्य आहेत. त्या एकांगी आहेत. याचं मी स्पष्टपणे खंडन करतो. माझ्या पत्नीची प्रतिमा मलिन करण्यासाठी जे प्रयत्न करण्यात आले ते निंदनीय आणि अशोभनीय आहेत. माझ्याकडे सांगण्यासारखं खूप काही नाही. आता याबाबत खरे सत्य काय आणि नाही हे तर त्यांच्या कुटुंबांना आणि त्यांनाच माहिती. पण जर ही बातमी सत्य असेल तर हे कृत्य एका क्रिकेटपटूला अशोभनीय आहे. आपल्या मुलांनी आपल्या वडिलांचा नेहमी विचार केला पाहिजे. त्यांनी जसे आपल्याला लहानपणी सांभाळले तसे आपणही त्यांना म्हातारपणी सांभाळले पाहिजे.